रामकृष्ण हरी. आज आपल्या शिबिराचा शेवटचा दिवस आहे जवळपास आणि उद्या काल्याच्या कीर्तनाने आपल्या शिबिराचा समारोप होणार आहे. तर पहिल्या दिवसापासून तर आताच्या 9 दिवसापर्यंत आपण जे काही शिकलोय त्याचं 6वावलोकन आपल्याला करायचं आहे. त्याला तुमच्या शाळेच्या भाषेमध्ये रिव्हिजन म्हणतात. म्हणजे परीक्षा जवळ आली की आपण आतापर्यंत काय शिकलो त्याची परत आवृत्ती जी केल्या जाते त्याला रिव्हिजन असं म्हणतात. आणि हे पण लक्षात ठेवा की आपण जे शिकलोय ते सारखं आपल्या डोक्यामध्ये राहायला पाहिजे असं वाटत असेल तर परत परत त्याला पाहावं लागतं. अभ्यास शब्दाचाच अर्थ की परत परत एकच गोष्ट करणं त्याला म्हणतात अभ्यास. म्हणून आम्ही 25 वर्षापासून संगीत शिकतो, परत परत त्याची आवृत्ती करतो. अनेक अभंग शिकलो त्या अभंगाची आवृत्ती करतोय, अनेक राग शिकलोय त्या रागाची आवृत्ती करतो, मग ते जिवंत राहतात. आता हे 10 दिवसाचं आपलं शिबिर इथून गेल्यानंतर जर तुम्ही हे काही केलं नाही तर सगळं लगेच 4 दिवसात विसरून जाईल. हे जिवंत राहण्यासाठी परत परत त्याची आवृत्ती व्हायला पाहिजे. तर आपल्या डोळ्यापुढे आपण जे काय 10 दिवसामध्ये केलंय ते कायम राहण्यासाठी हे क्षणचित्र आपण टिपत आहोत. सगळ्यात पहिले आपण टाळी शिकलो, बरोबर की नाही? तर पहिली टाळी आपण जी शिकलो ती कोणती होती? विलंबित टाळी होती, किंवा त्याला आपण धुमाळी मात्रा 8 भजनी ठेका, तो आपण विलंबित आणि द्रुत अशा दोन्ही पद्धतीने शिकलो, बरोबर? बोला, तुमचा आवाज यायला पाहिजे. शिकलो की नाही आपण? सगळ्यांना आठवण आहे ना त्याची? पहिले त्या दोन्ही टाळी आपण बघून घेऊया कशा आहेत त्या, आणि मृदंगासोबत बघूया, म्हणजे तुम्हाला कायम ती लय डोक्यामध्ये राहील. चला, मुरडा टाळी आ, मुरडा टाळी बाहेर टाळी, मुरडा टाळी बाहेर टाळी, मुरडा टाळी बाहेर टाळी, मुरडा टाळी आत टाळी, मुरडा टाळी बाहेर टाळी. आता अंकामध्ये म्हणायचं आपल्याला, बदलू द्यायचं नाही कोणीच. 1 2 3 4 बोला. 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5. टाळी चालूच ठेवा. ही जी टाळी आहे ही टाळी रामकृष्ण भजनासाठी चालेल. ही टाळी ज्याला ठाई म्हणतात, विलंबित भजन म्हणतात, त्याच्यासाठी चालेल. आता ही ठाईची गत आपल्याला कळाली. आता दुसऱ्या प्रकारची टाळी आपण शिकलो. हीच टाळी आहे पण तिला द्रुत करायचं म्हणजे जलद गतीमध्ये करायचं. तर ती पण आपण आपले गुरुजी माऊलींना दाखवलं, आणि जे क्षणचित्र घेत आहे त्यांनी बरोबर सगळ्यांना टिपा म्हणजे यांच्या लक्षात राहील सर्व काय जे आहे. तर माऊलीने आपल्याला या 9-10 दिवसामध्ये ताल शिकवला आहे. तर त्या मृदंगाच्या माध्यमातून आपण ही जलद टाळी ही शिकू. एकदा माऊलींसाठी टाळ्या वाजवा, कृतज्ञता म्हणून. तर आपली जलद जी टाळी आहे ती आता बघूया. चला, 1 2 3 4 5 6 1 2 चांगले वाजवतात महाराज. 1 2 3 4 5 6 गती पकडून मुलींना पण दाखवा. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 1 2 3 4 5. या दोन्ही टाळ्या आपण शिकलो. आता रामकृष्ण हरी आपण ठाईच्या तालासोबत किंवा विलंबी सोबत म्हटलं होतं. आता त्याची आवृत्ती करूया. या रामकृष्ण हरीचे 5 प्रकार आपण केले जवळपास, आणि मुकडा धरून 6. तर हे कायम तुमच्या डोक्यामध्ये राहण्यासाठी आपण आता ते रामकृष्ण हरी. चला, 1 2 3
जय जय राम कृष्ण आपण जलद टाळी, विलंबित टाळी, रामकृष्ण आहे, या 3 गोष्टी आपल्या झाल्या. त्यानंतर आपण वेगवेगळे श्लोक शिकलो होतो. ते श्लोक आपण सगळे मिळून म्हणूया, म्हणजे याची आठवण आपल्याला कायम राहील. आणि या 9 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये आपण काय केलं त्याचं सिंहावलोकन सुद्धा होईल. तर पहिला कुठला श्लोक? कोणी आळस न करता इकडे पाहता तिकडे पाहताय. 10 दिवस झाले, आपण अटेन्शन व्हायला पाहिजे. ते शिबिरातला संस्कार आपल्याला दिसायला पाहिजे. आणि सगळ्यांनी एक व्हायचं शिका. वैयक्तिक तुम्हाला म्हणायचं म्हटलं की मग मी 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 करतात, आणि सामुदायिक म्हणायचं म्हटलं मग इकडं पाहतात तिकडं पाहतात, असं नाही जमत. आपण सामुदायिक म्हणत असताना आपली ताकद लावली तर संघाची शक्ती मोठी असते. म्हणून भजन करत असताना काय पाहतो इकडं, काय तुझं सारखं लक्ष राहू दे इकडं. एकत्रपणे आपण सगळेजण प्रामाणिकतेने म्हणण्याचा प्रयत्न करूया. पहिला श्लोक वक्रतुंड महाकाय. एकत्रपणे अश्वदादाच्या सोबत आपण स्वरामध्ये म्हणूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सरस्वती या कुंदे
तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरखण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिः देवैः सदा वन्दिता सा मातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा निशेषजाड्यापहा. आता शंकरांचा मंत्र म्हणून नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय सुधाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय. आता वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत पांडुरंगाचा पांडुरंग अष्टकातील पहिला श्लोक प्रेमाने सगळ्यांनी मायोगपीठे कटेरी नरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. आता माऊलींचा म्हणूया कलावन्य जीवोद्धरार्कावतारम् कलङ्कान्त तेजोदिकामोदिवक्त्रम् कलानीशवादावनोदारदीक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. आता श्रीरामांचा लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. या रामांचे भक्त कोण? हनुमंत. त्यांचा श्लोक म्हणूया मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीकृष्णाचा राहिला नरबाळांना सच्चिदानन्दरूपाय विशोपत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु चार गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता तो बरं आहे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. साधारणतः हे श्लोक आपले झालेत. आता ज्याही मंदिरामध्ये तुम्ही जाल आणि ज्या देवाच्या पुढे जाल तर त्या देवाच्या पुढे त्या देवाचा श्लोक गायचा. बर, आता आपण मंगलाष्टक सुद्धा एक शिकलोय, त्याची आवृत्ती करूया. स्वरामध्ये म्हणायचं सगळ्यांनी आणि शब्दांकडे लक्ष द्यायचं. चला.
राम सीतापति ऐसे अवतार सात मगतो द्वापारीचा श्रीकृष्ण कली माझी बहुधनवला कल्की पुढे पूर्या सदा मंगलम सावधान. आता आपल्याला जन्मदिन गीत शिकायचं आहे. दादऱ्यामध्ये घ्यायचं, खुला वाजवला तरी चालेल. आता आपण हॅपी बर्थडे टू यू हे इंग्रजांचे उष्टे गाणे नाही म्हणायचे. आमच्या भारतीय महापुरुषांनी, भारतीय कवींनी दिलेलं संस्कृत मधलं आपल्याला जन्मदिन गीत म्हणायचं आणि तेही तालामध्ये. एक टाळी पकडायची फक्त. ए ए ए जन्मदिन मित्रम प्रिय सखे जन्मदिनमिदं प्रिय सखे शन्तनो तुते सर्वदा मुदं शन्तनो तुते सर्वदा मुदं प्रार्थयामहे भवशतायुषी प्रार्थयामहे भवशतायुषी ईश्वर सदा रक्षतु ईश्वर सदा रक्षतु पुण्यकर्मणा कीर्तिमर्जया पुण्यकर्मणा कीर्तिमर्जया जीवनं तव भवतु सार्थकं जीवनं तव भवतु सार्थकं जन्मदिनमिदं प्रिय सखे जन्मदिनमिदं प्रिय सखे शन्तनो तुते सर्वदा मुदं शन्तनो तुते सर्वदा मुदं शन्तनो तुते सर्वदा मुदं. सुंदर. सगळ्यांसाठी टाळ्या वाजवाय का? सुंदर झालं. आता अभंगामध्ये सरळ सरळ आपला हरिपाठ झालाय. त्या हरिपाठातील फक्त सुंदर ते ध्यान म्हणूया आणि त्याच्यानंतर गवळण घेऊन आपली आवृत्ती पूर्ण होईल. सरळ सरळ म्हणूया. सुंदर ते ध्यान कटावरी ठेवूया तुळसी हार गळा कसे तुळसी हार गळा कसे आवडे निरंतर हे विधान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कस्तुमणी विराजित तुळसी हार गळा कसे पितांबर तुळसी हार गळा कसे पितांबर निरंतर हे ध्यान. कीर्तनाच्या अगोदर तुम्ही म्हणू शकता, भजनाच्या अगोदर म्हणू शकता. त्याला सरळ सरळ जलद टाळामध्ये एक आपण चाल बघूया. सरळ चला जलद टाळ. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5. घाई करू नका. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका
तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कुमारी जय जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी आता या प्रकारची सुरुवात तुम्ही भजनाच्या अगोदर करू शकतात, कीर्तनाच्या अगोदर करू शकतात. कीर्तनकार येण्याच्या अगोदर गळ्यामध्ये विणा घ्यायचा आणि या प्रकारे सुंदर येते ध्यानात सरळ म्हणायचं. तुका म्हणे माझीची चाल म्हणायची ठोबा रुक्माय म्हणायचं. म्हणजे तुम्ही कुठेही विणा घेऊ शकता. बर, आता आपल्याला बघायची गवळण. गवळण आपण काल पाहिली जलद मध्ये ती गवळण आणि आपल्याला आवृत्तीला आपण थांबूया आवृत्तीसाठी. चला 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 टाळी टाळी चुकू देऊ नका. कानोबा 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 निवडले आपुली बोलणे कानोबा कानोबा निवडले आपुली बोलणे पाच पाच पोळ्या तीन भाकरी पाच पोळ्या तीन भाकरी दीड कानवला एक पुरी दीड कानवला एक पुरी आम्हा धाडीले वैला आमची ठकावून खालीशी आमची ठकावून खालीशी कानोबा रे कानोबा सांगू
10 दिवस आपण शिबिरामध्ये जे केलंय ते सगळं इथं संग्रहित झालंय. याला पाहत राहा, ही सुरुवात आहे, हे शेवट नाही. आणि या पद्धतीने जर आपण आरंभ केला तर आपला पुढचा प्रवास खूप चांगला राहणार आहे. पुढच्या वाटचालीसाठी सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांचं अभिनंदन.